घेते, ठेवून देते आणि एक्सरसाइज करून घेते. निदान 20-25 कमेंट्स असल्या ना तर मी नक्की हा अल्बम तुमच्यासोबत शेअर करेल. तर नक्की कमेंट करा पटापट कोणाकोणाला बघायचं आहे माझ्या लग्नाचा अल्बम. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता जस्ट माझी एक्सरसाइज झाली. आईस रोल ऑन म्हणजे काय म्हणता, आईस फिरवलं तोंडावर, माझ्या चेहऱ्यावर. मस्त छान फ्रेश वाटते. आणि माझ्यासाठी मी सॅलडमध्ये मी काय खाते सकाळी, आता डाएट करते ना, तर सॅलडमध्ये मी काय खाते तर बघू शकता. मग हे माझा सॅलड आहे. तर याच्यात आहे टोमॅटो, 2 काकडी, छोट्या काकडी, एक हिरवी आणि ती एक पोपटी कलरची काकडी असेल ना, त्या 2 काकड्या आणि टोमॅटो आणि लेटस आहे ना ते आहेत, बघू शकता. तर आणि त्याच्यात मी ना आपलं सॉल्ट, नॉर्मल सॉल्ट नाही टाकत मी, हिमालयन रॉक सॉल्ट टाकते. आणि त्याच्यानंतर ब्लॅक पेपर क्रशरने त्याच्यावर हे करून घेते, टाकते आणि मस्त मिक्स करून आणि असं एन्जॉय करते. आणि त्याच्यात तुम्ही चाट मसाला सुद्धा टाकू शकता, खूप छान लागतं. तर मी एक्सरसाइज एकदम 2 टाइम करते. डाएट प्लॅन म्हणजे एकदम माझा एक ठरलेला आहे. दिवसातून मला 1000 कॅलरीज, 1000 पण नाही, त्याच्यापेक्षा कमी कॅलरीज कन्झ्युम केल्या पाहिजे असं मी ठरवलेलं आहे. तर चहा पण एकदम नॉर्मल फिका, एकदम म्हणजे थोडंसंच साखर टाकून करते, पण चहा लागतोच मला. आणि बाकी मग हे खाल्लं का मग मला अर्धीच पोळी जाते, मी अर्धीच पोळी खाते. आणि मग दिवसभरात रात्री 1 पोळी खाते, थोडासाच भात खाते. म्हणजे मला दिवसभराच्या माझ्या 600 ते 700 कॅलरीज मी घेते. तर असा माझा डाएट प्लॅन आहे. नाही तर पहिले कसं 1500 कधी 2000 पण कॅलरीज होऊन जायच्या. तर आता सध्या मी ना डाएटवर एकदम नीट लक्ष देते माझ्या. तर तेच आता मी ना हे खाऊन घेते. आणि मला घर पण आवरायचं आहे, झाडायचं आहे वगैरे. तर म्हटलं आता एक्सरसाइज इतक्यात झाली तर म्हटलं आधी ना आईसने चेहऱ्यावर फिरून घेऊ, आईस रोल ऑन करून घेऊ. त्याच्यानंतर मग सॅलड खाऊ. सॅलड खाल्लं की मी घर झाडून घेणार आणि त्याच्यानंतर फ्रेश होणार आणि मग स्वयंपाक थोडं लेट करणार, कारण वैभव लेट येणार आहे. आणि आता मी हे खाल्लेलं आहे ना, तर मला भूक नाही लागणार लवकर. तर चला आता नंतर बोलते तुमच्याशी. तर इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे. आता स्वयंपाक करते. तर इथे पीठ मळलेलं आहे, पोळ्या करून घेणार आहे. आणि याच्यात कुकरमध्ये मस्त मी आज डिफरंट शेवग्याची शेंगा करते, डाळीमध्ये, तुरीच्या डाळीत. जसं आपण सांबार करतो ना त्याच पद्धतीने, फक्त सांबार मसाला नाही, आपलं लाल तिखट वगैरे सगळं, हिंगची फोडणी टाकून, कढीपत्ता टाकून फोडणी देणार आहे. आणि केळासाठी माझं सूप काढणार आहे त्याचं. तर आता पहिले मी पोळ्या करून घेते आणि मग भाताचं बघेल टाकायचं की नाही, नंतर ठरवेल, पण आधी पोळ्या करून घेते. चला. पोळ्या करून घेते. तर इथे वरण बघू शकता, शेवग्याची शेंगा, त्याच्यात कोकम पण टाकलेला आहे, दालचिनी टाकलेली आहे, टोमॅटो आहे आणि आपली तुरीची डाळ आहे, बघू शकता अशी मस्त शिजलेली आहे. आणि हळद टाकली ती अशी. आता केळ्याला ना याच्यातलं सूप तयार करते आणि बाकीची डाळ तयार करते मस्त.
तर अशी पद्धतीने झालेली आहे. चला कियाला ना असं सूप काढलेलं आहे बघू शकता. आणि याच्यातले आहे ना ते शेवग्याच्या शेंगा मी पूर्ण अशा मॅश करून घेतल्या आणि आता त्या काढून घेते. तर बघू शकता हे शेवग्याच्या शेंगांचे जे वरचे आहे ना कवच ते काढून घेते. आणि मस्त लहान मुलांना छान सूप एकदम हेल्दी आणि आपण पण पिऊ शकतो ते सूप. तर याच्यात आता मी थोडीशी तिला पोळी चुरून ठेवणार मस्त. तर इथे तिचं सूप तयार झालेलं आहे. त्याच्यात मीठ पण टाकलेलं आहे बघू शकता. असं लहान मुलांना खूपच छान आहे हे, हेल्दी एकदम याचं शेवग्याच्या शेंगांचं. तर आता त्याच्यामध्ये पोळी चुलून तिला मस्त देणार. तोपर्यंत वरणाला फोडणी देऊन देते. चला वरणाला फोडणी मी ना लाल मिरचीचीच देणार आहे. लाल मिरची हळद टाकलेली आहे. लाल मिरची, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि भरपूर सारा लसूण. तर ह्या पद्धतीची आपल्याला शेवग्याच्या शेंगाची डाळ करायची सांबर टाईप. चला तर लसूण वगैरे सोडून घेते. तर आता मस्त डाळ करू आपण. आणि इथे लसूण पण ठेचून घेतलेला आहे. चला तुम्हाला दाखवते मी डाळ आपली. तर कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकायचं आहे. मोजून 1-1.5 चमच आहे फक्त तेल. आपल्या गार्डन मधला कढीपत्ता. किराणाचं सूप बघू शकता असं झालेलं आहे मॅश करून डाळ आणि शेवग्याच्या शेंगा. तर आता त्याच्यामध्ये फक्त अर्धी पोळी किंवा 1 पोळी मी चुरून टाकेल आणि मस्त मऊ करून तिला देणार खायला. आता आधी वरण करून घेते. थोडस पाणी ऍड करून घेते. तर वरण थोडं घट्टच करणार आहे मी. चला आता फोडणी देऊ आपण. तर हे चिमणी ऑन करते. थोडासा आवाज येईल तुम्हाला कारण तडका द्यायचा आहे ना त्याच्यामुळे. मस्त जिरे टाकलेले आहे. भरपूर सारी मोहरी बघू शकता. लसूण, कढीपत्ता, हिंग, लाल तिखट, जिरा पावडर.
तर बघू शकता आपल्या शेवग्याच्या शेंगांचं वरण असं तयार करते. त्यात मी टाकलेलं होतं, थोडंसं अजून टाकते, थोडंसं टाकते. तर आता इथे आपलं 5-10 मिनिटात वरण एकदम रेडी होईल, उकळून छानपैकी बॉईल होऊन मस्तपैकी. इथे ना आपलं शेवग्याच्या शेंगांचं वरण पण झालेलं आहे मस्तपैकी. आणि भात पण टाकला थोडासा. तर आता पियाला म्हटलं ना पोळी मस्त बारीक याच्या मिक्सरमध्येच बारीक करून घेते पटकन, म्हणजे लवकर मऊ होईल त्याच्यामध्ये. तर एक चपाती देते, नंतर परत ती भात खाईलच परत, छान पटकन मऊ होईल. आणि मग तिला देते जेवण. तर मस्त पोळी बारीक केली, त्याच्यात टाकून मऊ करून घेते. आणि तुम्हाला ना वरण दाखवते शेवग्याच्या शेंगांचं, इतकं छान झालेलं आहे. कपडे वाट करून घेते. इतकं बाहेर आलं इतकं गरम होतंय, अशा एकदम अशा झळ्या कशा येतात एकदम असं लागत. आता कपडे वाट करते, बाकीचे कालचे कपडे काढून घेतले, वाट करून दे. आणि जेवण झालं. इतकी भारी भाजी लागली आम्हाला याची शेवग्याच्या शेंगांची. केरळला पण दिली होती आम्ही. तर इथे कपडे झालेले वाट करून. आणि तो बाहेर इतकं गरम होतं ना, तर चला आता बोलते दुपारी. बघू शकता खूपच ऊन आहे एकदम, ह्यावेळेस जास्तच ऊन आहे. आणि इथे कपडे पण वाळत केलेले आहे आणि पटकन वाळून जातात ते. चला आता विहान आला की बोलते तुमच्याशी. बघू शकता खूप ऊन आहे, हे लावून घ्यावं लागतं तेव्हा ते थोडंसं थंड वाटतं. आणि इथे कोण लपलंय, कोण लपलंय. चला बोलते नंतर. कपड्यांच्या घड्या वाळून घेते पटकन. तर इथे ना कपड्यांच्या घड्या वाळते. दुपारी काही वाळायला जमलंच नाही मला कपड्यांच्या घड्या, तर आता वाळून ठेवते. तर वैभव आले ते दुपारी, मग भाजी घ्यायला गेलो होतो, भाजी वगैरे. आणि आज मस्त सोयाची वंस आणि खिचडी केलेली आहे, कारण वैभवला जायचं तर ते आता इतक्यात गेले. त्यांना मस्त टिफिन केला
नाईट ड्युटीसाठी. तर तेच आज ना मी मस्त माझा प्लिक्स मी खूप म्हणजे व्हिडिओज बघितले होते प्लिक्सचे ॲपल सायडर व्हिनेगरच्या जे टॅबलेट असतात ते बघितले तर ते घेऊन आली. बरं बघते घेऊन उद्यापासून. तर ते आणलेलं आहे आज. आणि भाज्या वगैरे मस्त फ्रेश भाज्या होत्या, बसतच होत्या, आम्ही इथे होत्या, तुम्ही बघितलं असेल. तर तेच लवकर स्वयंपाक झाला आणि आता एक्सरसाइज करायची आहे. हेच कपडे झाले का घड्या ठेवून देईल, सगळं आवरून घेईल आणि एक्सरसाइज करेल आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे. तर चला आता तर तेच आता कपड्यांचं पटापट घड्या वाळून घेते, ठेवून देते आणि एक्सरसाइज झाली. चेहरा वॉश करून झालेला आहे, मस्त गरम पाणी पिऊन झालं. आता ना थोड्या वेळाने मस्त आपलं काय म्हणतात सॅलड कापणार, काकडी वगैरे आणि सोया चंक्स केलेले. सोया चंक्स मध्ये खूप प्रोटीन असतं, तर त्याच्यामध्ये थोडासा भात टाकून तेच खाणार आज. तर आणि वियांसाठी खिचडी आहे आणि कियाला मॅगी खाते. तर तेच किचन आवरायचे खूप पसारा आहे, भांडे पण लावून द्यायचे डिशवॉशरला. तर चला आता थोडंसं टेरेसमध्ये जाते, तिथं थंड वाटेल कारण इतकं गरम होतंय ना आणि एक्सरसाइज करून अजून जास्तच गरम होतं. चला आणि तुम्हाला इथे दिसत असेल पण घाम आलेला आहे मला. चला बाहेर आली, काहीच हवा नाही, बघू शकता झाडं सुद्धा अशी हालत नाहीये, काहीच हवा नाहीये आणि असा अंधार पडलेला आहे. तर थोडंसं बरं वाटतं बाहेर आल्यानंतर. काय हो ठेवून दे तिकडे. तर कियाला मॅगी खाते आणि असं वातावरण झालेलं आहे पण काहीच हवा नाहीये, बघू शकता. अशी थोडीशी हवा सुटली ना तर बरं वाटेल जरा. तर मस्त जेवण झालेलं आहे. आता किचन आवरायचंय, खूप पसारा आहे, बघू शकता किचनवर पूर्ण पसारा आहे. तर आता डिशवॉशरला भांडे लावून देते आणि आवडता ना माझ्या लग्नाचा अल्बम मिळाला मला वरती लॉफ्टवर. तर तेच जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही मला जास्तीत जास्त कमेंट करा, निदान 20-25 कमेंट तरी पाहिजे, तेव्हा मी हा अल्बम दाखवणार. कारण 1-2 कमेंट केल्या तर 1-2 जणांसाठी दाखवायला म्हणजे पूर्ण की कसे मेमरीज असतात आपल्या वगैरे, तर सगळ्यांसोबत मला शेअर करायला खूप आवडेल. तर निदान 20-25 कमेंट्स असल्या ना तर मी नक्की हा अल्बम तुमच्यासोबत शेअर करेल. तर नक्की कमेंट करा पटापट कोणाकोणाला बघायचं आहे माझ्या लग्नाचा अल्बम. तर तेच आता मी इथे ना डिशवॉशरला भांडे लावून देते कारण खूपच भांडे साचलेले आहे आणि व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.